हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द माय न्यू ब्लॉग. आजच्या दिवसाची सुरुवात ही आमच्या सिद्धाच्या बोरणांपासून होणार आहे आणि शेवट आमच्या छान गिफ्टपासून होणार आहे. वर्षातून एकदा तरी आम्हाला असं खूप छान गिफ्ट फ्री भेटतं, न पैसे भरता न काही करता. आणि हे तुम्हाला मी नक्की सांगेल की हे कसं काय भेटतं, काय भेटायची प्रोसेस काय. जर तुम्ही ज्या सिटीमध्ये राहत असाल त्या सिटीमध्ये असेल तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. बघा, इथे मी बोरणांची तयारी करत आहे. आई म्हणत होते असं करू, मी म्हणत होते नाही नाही हे असं करू. आणि शेवटी आम्ही साडीचं ठरवलं आणि घरच्या घरी छोटंसंच केलं. नंतर सगळं झाल्यावर आमच्या अभिंना लागली होती भूक, त्याच्यामुळे ते बोलले की भेळ बनव. आणि त्यांची ही भेळ म्हणजे ही डाएटची भेळ आहे. फक्त कांदा, टोमॅटो आणि थोडंसं मीठाने असंच फक्त केलेलं. आणि बघा, हे गिफ्ट आम्हाला भेटलेलं होतं. आमचं हे गिफ्ट असं भेटतं की आई 7-8 वर्षापासून आमच्या इथे हे असतात मावशी, तर त्यांच्याजवळ रॅपर्स जमा करून द्यायचे. तुमच्या पण सिटीमध्ये असू शकता. रॅपर्स म्हणजे जसं की आपले चॉकलेटचं रॅपर, बिस्किटचं रॅपर, हे त्यांच्याकडे वर्षातून जेवढे असतील तेवढे आपण जमा करत देत राहायचे. ते महिन्याला येतात, टिकमार्क करतात, आपल्याला एक छोटीशी नोटबुक देतात आणि त्याच्यात ते मार्क करत असतात त्यांनी किती वस्तू दिल्या. आणि त्याच्यासाठी आपल्या घरी TV, फ्रीज आणि मोठी गाडी हवी आणि कॅम्प्युटर हवं, तरच हे भेटतं आपल्याला. तर आम्हाला ह्या वर्षी आम्हाला असं छान असा इडलीचा कुकर भांडं भेटलेलं होतं आणि खूप छान होतं. तर आम्ही लगेच ठरवलं की दुसऱ्या दिवशी ट्राय पण करायचा. सो ह्याच व्लॉगमध्ये पुढे आम्ही इडलीचं पण केलेलं आहे. बघा, इथे मस्त सासूबाईंनी इडलीचं पीठ वगैरे लगेच आम्ही बाहेरून ऑर्डर केलं आणि म्हटलं बघूया की भांडं कसं आहे, काय आहे. पण खरंच सांगते तुम्हाला, इतकी छान इडली निघाली. असं नाही आहे की ते फक्त फ्री देता म्हणून कसं पण वस्तू देतील, बिलकुल नाही. खूप छान आलेल्या आहेत. आणि तुम्हाला याची पूर्ण प्रोसेस पाहिजे असेल तर मला नक्की DM करा, मी तुम्हाला पूर्ण सांगेल की हे कोणत्या सिटीत कुठे काय भेटतं किंवा याच्यासाठी काय अप्लाय करायला लागतो. आणि खूप छान छान पण वस्तू भेटतात, काचेचे वस्तू भेटतात, भांडे भेटतात छान. आणि आम्हाला एअर फ्रायर वगैरे म्हणजे भरपूर काही गोष्टी आम्हाला तिथून वर्षातून आलेल्या आहे. 7 वर्ष आम्हाला छान छान वस्तू भेटलेल्या आहेत आणि त्यासुद्धा मी तुम्हाला सगळ्या दाखवेल की काय काय आमच्या आईंना इथे भेटलेलं आहे. आणि बघा, त्या इडलीन त्या लावून घेत आहे आणि इडलीचे भांडे पण खूप छान आहे, असं वेगळ्या प्रकारचं आहे, नवीन काहीतरी. इथे आईंनी इडली वगैरे भांडे भरून घेतले आणि तुम्ही बघू शकता खूप छान इडली झालेली आहे. आणि इडलीसोबत आम्ही सांबार केलेलं होतं. आज म्हटलं चटणी न करता आज काहीतरी वेगळं करू. भात पण उरलेला होता, म्हणजे सांबार भात पण खातात आमच्या इथे. तुमच्या इथे पण खाता का मला नक्की सांगा. आणि बिलकुल चिटकलेली किंवा अशी नव्हती, प्लेन आलेली होती इडली आणि निघायला पण बिलकुल त्रास झाला नाही. इथे आज सगळं स्वयंपाक आईनेच केलेला होता आमचा आणि आज मी व्हिडिओज काढण्यात होती. छान असं सांबार करून घेतलं. सांबारमध्ये पण जास्त काही नाही टाकलं, साधं सिम्पलच केलं, पण खूप छान झालेलं होतं. आणि तुम्हाला पण सांबार आवडतं की चटणी आवडते मला नक्की सांगा. शेवटी मस्तपैकी जेवण वगैरे केलं. सीदला पण आम्ही याच्यातूनच काढून ठेवलेलं होतं. आणि बघा किती छान इडल्या फुगलेल्या आहेत आणि टम्म अशा झालेल्या आहेत. सो बाय, सबस्क्राईब करायला विसरू